चहासोबत आपल्याला असं काही जर हेल्दी खायला मिळालं तर किती छान होतं नाही का? म्हणजे आपली तब्येतही छान असते आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला सुद्धा खूप असं फायदेमंद काहीतरी घटक मिळालेला असतो। तर असं हे प्रोटीनयुक्त नाश्ता तयार करण्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी एवढे सोयाबीन घ्यायचे आहेत आणि हे सोयाबीन आकाराने असे मोठे असतात, छोट्या आकाराचे सुद्धा सोयाबीन असतात, पण ते न घेता तुम्ही ह्या आकाराचे सोयाबीन घ्या। त्याचबरोबर हे सोयाबीन आपण नॉर्मल पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवणार आहोत, यामुळे ते असे हलकेसे मऊ सुद्धा होतील। तर हे सोयाबीन आपल्याला कमीत कमी 5 ते 10 मिनिटच भिजवायचे आहेत, जास्त नाही भिजवायचे आहेत। जर जास्त वेळ तुम्ही भिजत ठेवलं तर ते खूप असे मऊ आणि काहीतरी किचकटच लागतील, त्यामुळे थोडा वेळच तुम्ही ह्याला असं पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता। 5 ते 10 मिनिटांनंतर सोयाबीनचं टेक्स्चर असं काहीसं होईल, त्यावेळेला त्यातलं सर्व पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे आणि त्यानंतर ते सोयाबीन आपल्याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। तर सर्व सोयाबीन आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। तर आता एका भांड्यामध्ये आपण त्याला मॅरिनेशन करण्यासाठी मसाले काढून घेऊयात। सगळ्यात आधी चवीनुसार लाल तिखट घेतलेला आहे, त्याचबरोबर 2 ते 3 चमचे घरगुती मसाला, थोडीशी हळद, थोडंसं धनेपूड आणि त्याचबरोबर 2 चमचे हिरवं वाटण घेतलेलं आहे। हिरव्या वाटणाऐवजी तुम्ही फक्त आलं आणि लसूणची पेस्ट सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर अर्धा लिंबाचा रस मी इथे ॲड केलेला आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। 1 ते 1.5 चमचे तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि हे सर्व असं हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरज पडल्यास थोडं थोडं पाण्याचा आपल्याला वापर करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर अशी छानशी एक आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे आपली ही मसाल्याची पेस्ट तयार झालेली आहे। त्यामध्ये आपल्याला भिजवलेले सोयाबीन ॲड करायचे आहेत आणि त्याला सर्व असा मसाला लागेल त्या हिशोबाने आपल्याला असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्याची छान अशी कोटिंग सोयाबीन भोवती अशी छान लागली जाते। आणि त्याचबरोबर 5 ते 10 मिनिटं सोयाबीन आपण बाजूला ठेवूयात। त्यामध्ये आपण थोडासा धुतलेला कढीपत्ता सुद्धा ॲड करणार आहोत आणि त्यामुळे जेव्हा हे सोयाबीन आपण तेलामध्ये परतवून घेऊ त्यावेळेला छान असा कढीपत्त्याचा ह्याला फ्लेवर सुद्धा येईल। चमच्याने असा कढीपत्ता टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे। आणि त्यानंतर एक असा पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यावरती आपल्याला हे सोयाबीन अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहेत थोडे थोडे करत। सोयाबीन पसरवल्यानंतर जास्त आपल्याला चमच्याने असे खालीवर करायचे नाही आहेत, असे फक्त थोडेसे साईडला थोडेसे पसरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर गरज पडल्यास अजून आपण एखाद चमचा ह्यामध्ये तेल ॲड करणार आहोत आणि त्यानंतर ह्याला 1 मिनिट झाकण ठेवून आपल्याला वाफेवरती थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। आता इथे 1 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण असं ह्याला पलटी करून घेऊयात सोयाबीनला, म्हणजे दुसरी साईड सुद्धा छान अशी खरपूस भाजली जाईल। आणि असं सर्व असं पलटी करून झाल्यानंतर आपण पुन्हा एखाद मिनिट झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचं आहे। आपण हे सर्व डीप फ्राय करत नाही आहोत, त्यामुळे आपण इथे झाकण ठेवून वाफेवरती थोडं थोडं असं शिजवून घेत आहोत। तर हे सोयाबीन 2 मिनिटं आपण वाफेवरती छान असं शिजवून घेतल्यानंतर आता इथे एकदम अशी लो फ्लेम करायची आहे गॅसची आणि त्यानंतर ते कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान असे हे परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे डीप फ्राय न करता अगदी कमी तेलामध्ये असं हे कुरकुरीत सोयाबीनचा आपण नाश्ता तयार करून घेऊ शकतो। तांदळाचं पीठ ॲड केल्यामुळे छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे या सोयाबीनला। आता जवळजवळ 10 ते 15 मिनिटं मी असं कमी फ्लेमवरती ते सर्व छान असं कुरकुरीत करून घेतलं होतं तव्यावरती। तर इथे बघू शकता आपला सोयाबीनचा नाश्ता तयार झालेला आहे। असाच चहासोबत खायला किंवा असंच खायला छान असा हा नाश्ता तयार झालेला आहे। जी लोक नॉनव्हेज नाही खात त्यांनी असं हे सोयाबीनचं नक्कीच ट्राय करून बघा, स्टार्टर म्हणून तुम्हाला नक्कीच आवडेल।
तर इथे मी गरमागरम चहासुद्धा बनवून घेतला होता। संध्याकाळची वेळेसोबत चहा आणि चहासोबत असा हा नाश्ता हेल्दीवाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खूपच छान चविष्ट झाले होते। त्यावरती आपण मसाल्याची छान अशी कोटिंग दिली होती आणि म्हणूनच हा नाश्ता खूपच छान झाला होता चवीला। कमीत कमी तेलामध्ये तयार केलेला आपण हा छोटासा सोयाबीनचा नाश्ता तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। घरामध्ये लहान मुलांना सुद्धा आवडेल आणि त्याचबरोबर तुम्हाला जर आपली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। बाय।